हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मी लीना किनगे तुमचं एन्जॉय किचनमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे आणि रोज रोज छान छान चमचमीत करून खायलाच पाहिजे. आता मैत्रिणींनो, आपण रोज रोज काय भाजी करायची, कशी करायची याचा खूप आपल्याला प्रश्न पडतो. आता आपण आज बघणार आहोत वांग्याची रेसिपी. तसं वांगे ही कॉमन भाजी आहे, पण ती सगळ्यांनाच आवडते असं नाही. म्हणून ती वेगळ्या पद्धतीने जर केली तर ती नक्कीच मुलांना आवडू शकते. कधी आपण सुकं वांगं करतो, कधी घोटलेलं वांगं करतो, कधी मसाल्याचं वांगं करतो, कधी अम, अ, कोरडं वांगं भरलेलं करतो आपण. तर ह्या वेगळ्या बऱ्याच रेसिपी आहेत. त्यातली आज मी तुमच्यासोबत भरली वांगी रेसिपी सांगणार आहे. ही थोडी रस्सा रेसिपी आहे. तुम्हाला रस्सा नको हवा असेल तर तुम्ही तिला घट्ट पण करू शकतात. पण एकदम कोरडं खाणं चांगलं नाही आहे, म्हणून थोडा रस्सा असावा आणि जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये पाण्याची लेवल पण चांगली मेंटेन होऊ शकते. यासाठी ही तुम्हाला भरल्या वांग्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आणि तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच माझ्या ह्या चॅनलमध्ये अजून अनेक रेसिपी आहेत, त्यासुद्धा तुम्ही ट्राय करायला विसरू नका. तर चला तर मैत्रिणींनो, आज आपण भरले वांग्याची रेसिपी करूया. त्यासाठी आपल्याला प्रथम काय काय लागणार आहे ते आपण बघूया. आता भरली वांगी करण्याकरता साधारण आपल्याला इथे मी असं विचार करते की एका घरातल्या व्यक्तीला एक वांगं साधारण तो खात असेल तर अशी 4 जणांची ही भाजी होणार आहे. जर वांगी जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त टाकलात तरी चालेल. आता वांगी कशी निवडायची ती साधारण प्रत्येक गृहिणीला माहिती असतं. पण सध्या बाजारामध्ये ही अशा कलरची हिरवी वांगी मिळतात जिच्यामध्ये बिया कमी असतात आणि जे दिसायला खूप छान असतात. आता ह्या वांग्यांची भाजी मी तुम्हाला दाखवते, पण तुम्ही जर दुसरे वांगे जरी घेतले तरी चालणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम इथे मी 4 ते 5 वांगे घेतलेले आहे आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 2 कांदे इथे मी सोलून तयार करून ठेवलेले आहे आणि 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. मैत्रिणींनो, आता ही भाजी करण्याकरता सर्वप्रथम आपण लक्षात ठेवायचे की आपल्याला कांदा हा कापून घ्यायचा आहे. आता कांदा कापताना तो एकदम बारीक कापला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही कटरचा उपयोग करू शकतात किंवा तुम्ही मिक्सरमध्ये तो कांदा बारीक करून घेतला तरी चालेल. आता इथे मैत्रिणी तुम्हाला दिसत असेल की जो कांदा मी ऑलरेडी सोलून ठेवले होते 2 कांदे, छोटे मीडियम कांदे, ते 2 कांदे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे. त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक हिरवी मिरची टाकलेली आहे. ती मिक्सरमधनं मी टच बटनने टच करत थोडी बारीक करून घेतलेली आहे की जेणेकरून जेव्हा हा आपण रस्सा करू तेव्हा त्याच्यामध्ये हा कांदा मिक्स पण व्हायला पाहिजे आणि दाताखाली मोठे कांद्याचे तुकडे येऊ नयेत, यासाठी मी मिक्सरमधनं बारीक केली आहे. आता तुम्ही कांदा बारीक करून झाल्यानंतर जे आपण वांगे घेतले ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यांना 4 अशा फोडीमध्ये होतील असे त्यांना चिरायचे. चिरताना याची काळजी घ्यायची की देठापर्यंत पूर्ण चिरायचे नाही आहे, की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये तो मसाला भरता यायला हवा. जी कोथिंबीर आपण मगाशी घेतली आहे ती कोथिंबीर बारीक मी इथे चिरून घेतलेली आहे. आता आपली बऱ्यापैकी तयारी झालेली आहे भाजीची. आता मी तेल तापायला ठेवलं आहे. साधारण 2 पळ्या मोठ्या तेल आपण तापायला ठेवायचं आहे आणि हे तापल्यानंतर तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा ही मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्याला एक विशिष्ट असा खमंग वास येतो आणि तसेच तेल तापले हेही आपल्याला कळतं. काही गृहिणी हिच्यामध्ये कढीपत्ता टाकला तरी चालतो, काही गृहिणींना तो आवडतो म्हणून त्या टाकू शकतात. आता हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा मी हिंग टाकला आहे, कारण वांगे हे वातूळ पदार्थ असल्यामुळे आपल्या पोटाला बाधू नये. तसेच आपण जर सायंकाळी खाल्ले तर थंडाईने त्याचा त्रास होऊ शकतो काही जणांना, तो होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये हिंग टाकला आहे. हिंग हा पाव चमचा पोह्यांचा टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर हिंगाचा असा एक छान सुगंध दरवळला की मग त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला कांदा, थोडी कोथिंबीर आपण बारीक केली होती आणि एक हिरवी मिरची घेतली होती 1 ते 2, त्या सगळ्या त्या तेलात टाकायचं. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हा जेव्हा मी कांदा परतला तेव्हा त्याच्यामध्ये मी लसूण पण परतून घेतला होता जेणेकरून तो एकजीव होईल आणि त्यासोबत मी आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे. जे आता मिश्रण झालेलं आहे ते छानपैकी हलवायचं आहे, आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे की जेणेकरून तो कांदा सर्व साईडने छान फ्राय होईल. तुम्ही बघत असाल मैत्रिणींनो, त्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि सगळ्या तेलामध्ये तो कांदा हा वेगवेगळा झालेला आहे. नंतर अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि उरलेलं मीठ जर आपल्याला हवं असेल तर आपण भाजी शिजताना टाकलं तरी चालतं.
हे मी फक्त कांदा लवकर शिजावा आणि त्याला छान असा विशिष्ट फ्लेवर यावा म्हणून मी मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे. तिखट हे मैत्रिणींना आपल्या आवडीनुसार असतं. साधारण इथे मी एव्हरेस्टचं लाल तिखट वापरते आहे म्हणून मी 2 चमचे तिखट इथे टाकलेलं आहे. आणि आता मेन गोष्टीची वेळ आलेली आहे जिच्यामुळे भाजीला सुंदर असा फ्लेवर येतो, तो म्हणजे आपला घरचा गरम मसाला. हा मी घरचा गरम मसाला मालेगावचा स्पेशल करून ठेवलेला आहे, स्वतः घरी केलेला आहे. त्या खडा मसाला मी अर्धा चमचा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता हे चमच्याने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघत असाल त्याला तेल असं छान सुटलेलं आहे आणि कलरही असा एक छान आलेला आहे. आता मैत्रिणींनो आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की आपल्या घरामध्ये आपल्याला किती कन्सिस्टन्सीने ती भाजी हवी आहे. जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर पाणी हे कमी नेमकं टाकायचं आहे. पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे की आपण जो वांगे टाकलेले आहे ते वांगे शिजले पाहिजे. आणि आता बघा ते टाकण्यापूर्वी मी ह्या प्रत्येक वांग्यामध्ये आपण जो मसाला केला आहे तो तिथल्याच चिरलेल्या भागामध्ये चमच्याने भरत आहे. हा भरल्यानंतर ते वांगे त्या मसाल्यामध्ये साधारण 4 ते 5 मिनटं कमी गॅसवर होऊ द्यायचे आहे. असे करत असताना त्याच्यावरती झाकण ठेवायचे. झाकण ठेवण्याने काय होईल मैत्रिणींनो की सगळ्या वांग्यांमध्ये छान असा तो त्याचा जो सुगंध आहे तो सगळा दूर पसरेल आणि छान ते वांगे तुम्ही बघत आहात ते शिजलेले आहे. आता जर आपल्याला अगदी कोरडी घट्ट भाजी करायची असेल तर याच्यामध्ये अगदी अर्धा कपच फक्त पाणी आपण टाकायचं आहे आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. पण इथे थोडीशी रस्सा भाजी मी करून दाखवणार आहे त्यामुळे याच्यात थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे मी. आता साधारण 1 ते 1.5 ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, छोटा नेहमीचा आपल्या पिण्याचा ग्लास. आणि यामध्ये आता तुम्ही बघत असाल की त्याला हळूहळू उकळी फुटायला लागलेली आहे. उकळी फुटायला लागलेली असल्यामुळे काय होतं आहे की ते आपण जेव्हा झाकण ठेवून शिजवू ना तेव्हा ह्या सगळ्या मसाल्यांचा अर्क त्या वांग्यामध्ये छानपैकी जाणार आहे. आता आपण या वांग्यांना जवळजवळ 10 ते 12 मिनटं शिजू द्यायचं आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, ताजी आणि कोवळी वांगी असती तर फार लवकर शिजतात. आता तुम्ही बघत असाल की त्या वांग्यांचा कलर बदललेला आहे की जेणेकरून याचा अर्थ असा आहे की वांगे आता तयार झालेले आहेत. आता ह्या भाजीमध्ये आपण जो मगाशी शेंगदाणे काढले होते ते शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. शक्य तेवढा कूट आपल्याला हवा तसा बारीक करायचा आहे आणि तो बारीक कूट भाजी पूर्णतः आता शिजत आलेली आहे तेव्हा तिच्यामध्ये तो आपल्याला घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्याने काय होतं मैत्रिणींनो, त्याला एक घट्टपणा येतो आणि त्या भाजीची विशिष्ट अशी चव येते. आता मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते की इथे शेंगदाण्याचाच कूट फक्त टाकायचा का, आम्हाला काही जणांना ॲसिडिटी होतं तर चालत नाही आम्हाला. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं मैत्रिणींनो, शेंगदाणे निम्मे आणि थोडं खोबरं याचं एकत्र वाटण करून त्याच्यामध्ये घालायचं. त्याने अजून ती भाजी लज्जतदार होते आणि त्या खोबऱ्याचं तेलही छान अजून येतं. तुम्ही बघत असाल शेंगदाण्याचं कूट मी टाकलेलं आहे आणि त्या भाजीला शिजू देत आहे. शिजू देत असताना आपण जे मगाशी तेल टाकलं होतं त्याची छान अशी तर्री आता आलेली आहे. आणि नंतर आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती तिच्यामध्ये टाकायची आहे. अशा परीने आपण ही सुंदर अशी भरलेली वांग्याची रेसिपी आज बघितलेली आहे. तर ती नक्कीच करून बघा. ही भाजी पोळीसोबत, तसेच बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत आणि काही जणांना तर गरम गरम भातासोबतसुद्धा खूप आवडते. थोडी रस्सा म्हटलं ते चालेल, पण थोडी रस्सा भाजीने आपण ह्या भाजीसोबत छानपैकी जेवण करू शकतो. आणि अशी ही नेहमी बाजारात मिळणारे अवेलेबल असणारे हे वांगे आहे, त्या वांग्याची ही पद्धतीने सुद्धा रेसिपी करून बघू शकतो. ही रेसिपी तुम्ही बघितली त्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच तुम्ही माझ्या बाकीच्या रेसिपी पण नक्कीच करून बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. पुन्हा नवीन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.